महायुती नाव मोठं दर्शन खोटं। ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यातील वाद आता जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे वाद चव्हाट्यावर येऊ लागलेत। भाजपाच्या स्वबळाच्या तयारीमुळे शिंदे गटातील नाराजी आणि अस्वस्थता आता लपून राहिलेली नाही। नाशिकमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटाच्या नेत्यांनीच भाजपवर अविश्वास दाखवत भरोशावर राहू नका, आपणही स्वबळावर तयारी करा असा उघड सल्ला दिला। पण हा फक्त राजकीय संदेश आहे का की पुढच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या अस्तित्वावरच गदा येणार आहे याचा अंदाज? शिंदेंचं राजकारण संपणार आहे का? चला तर सविस्तर जाणून घेऊयात की भाजपा शिंदेंचा कसा गेम करतय आणि ही महायुती खरंच एकत्र आहे की केवळ राजकीय तडजोड। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। भाजपाने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी स्वतंत्र आणि आक्रमक तयारी सुरू केली आहे। यात फक्त स्वतःचा पक्ष बळकट करणं नाही तर सहकारी पक्षांना, मित्र पक्षांना कमकुवत करण्याची रणनीती देखील आहे। राज्यात भाजपकडे आधीच सत्तेची चावी आहे आणि आता स्थानिक पातळीवरही भाजप पकड मिळवण्याच्या तयारीत आहे। भाजपाच्या या हालचालींनी शिंदे गटातील कार्यकर्ते व नेते चिंतेत आहेत। नाशिकमधील बैठकीत धुळे, नंदुरबार, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी भाजपवर अविश्वासाचा सूर लावला। ज्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की जर भाजप स्वबळावर लढणार असेल तर आपण महायुतीत राहून काय साध्य करतोय। बैठकीत शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं, जर खरंच स्वबळावर लढायचं असेल तर आपल्या ताकदीचं आत्मपरीक्षण करा। प्रत्येक मतदारसंघात किमान 1 लाख सभासद नोंदवा, तेव्हाच भाजप सारखे पक्ष आपल्याला गांभीर्याने घेतील। हा संदेश फक्त कार्यकर्त्यांसाठी नाही तर थेट भाजपला दिलेला राजकीय इशाराच आहे, अशी आता चर्चा रंगू लागली आहे। राज्यात उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील महत्वाचे नेते उदय सामंत यांनी विधानसभेतील विजयाचं सगळं श्रेय थेट एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना दिलं। लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे जनतेनं शिंदेंवर विश्वास दाखवला असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं। यातून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं नाव मुद्दाम टाळलं गेलं। त्यांचं हे वाक्य म्हणजे फक्त श्रेयवादाची लढाई नाही तर भाजप, शिंदे, शिवसेना यांच्यातील लढाईची तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही। महायुतीमधून शिंदेची शिवसेना बाहेर फेकली जाते, साईडलाईन होते हे आता त्यांना कळू लागले। त्यामुळे प्रवाहात राहण्यासाठी भाजपवर अशा वक्तव्यांनी दबाव आणला जातोय का असा देखील प्रश्न आहे। उदय सामंत यांनी एका विधानात संकेत दिला, गरज पडल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युतीची शक्यता तपासू। हे विधान म्हणजे भाजपला थेट इशारा, आमच्याकडेही दुसरे पर्याय आहेत। यातून शिंदे गटानं आपली निगोशिएशन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होतं। शिंदे गटातील नाराजीचा मूळ मुद्दा म्हणजे सत्ता असूनही निर्णय प्रक्रियेत दुय्यम स्थान, निधी वाटपात डावललं जाणं, मंत्रीपद वाटपात अपेक्षित महत्व न मिळणं, महत्वाच्या योजना बंद होणं किंवा भाजपकडून श्रेय घेणं। या घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आलाय। नाशिकच्या पालकमंत्री पदावर महिन्यांपासून तीढ आहे। 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली, ज्यामुळे ते अघोषित पालकमंत्री असल्याच्या चर्चा रंगल्या। उदय सामंत यांनी लगेच स्पष्टीकरण देत सांगितलं, हा फक्त ध्वजारोहणाचा निर्णय आहे, पालकमंत्री पदाचा नाही। हे दाखवतं की प्रत्येक हालचालीकडे शिंदे गट आता सावध नजरेने पाहतोय आणि भाजपचा डाव त्यांच्या लक्षात येतोय, पण सध्या थेट भाजपच्या अंगावर त्यांना जाता येत नाही। भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या तर शिंदे गटाच्या अस्तित्वावर थेट परिणाम होईल। शिवाय निवडणुकांपूर्वी शिंदेंना मुख्य चेहरा म्हणून बाजूला करून फक्त सत्तेतील भागीदार म्हणून ठेवणं असा डाव देखील भाजपनं आखलाय असं दिसतंय। महायुतीच्या एकजुटीमागे प्रत्यक्षात सत्तेसाठी स्वतंत्र लढाई सुरू आहे, श्रेयासाठी लढाई सुरू आहे, वर्चस्वासाठी लढाई सुरू आहे। शिंदे गटासाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे। भाजप सोबत राहून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा आणि सत्ता उपभोगायची की स्वतंत्र ताकद उभी करून मुख्य नेता बनायचं।
आज जी महायुती एकत्र आहे ती उद्या तशीच राहील याची कोणालाच खात्री नाही। प्रत्येक पक्ष मित्र पक्ष स्वबळाची भाषा करतोय, आपली ताकद तपासून पाहतोय। भाजपाची आक्रमक रणनीती, शिंदे गटातील वाढता असंतोष आणि पर्यायी युतीचे संकेत या सर्व गोष्टींनी पुढील निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नाही तर अस्तित्व व सन्मान वाचवण्याची लढाई आहे। खास करून शिंदे गटासाठी। एकनाथ शिंदे यांच्यासाठी पुढचे काही महिने ठरवतील शिंदे गट फक्त सत्तेत भागीदार राहतो की पुन्हा निर्णायक भूमिकेत दिसतो आणि किंग मेकर ठरतो। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।